नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी पेन्शन अत्यावश्यक, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पेन्शन ही केवळ आर्थिक मदत नसून कर्मचाऱ्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणे हा दयेचा किंवा अनुग्रहाचा विषय नसून तो त्यांचा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की कर्मचारी आपल्या सेवा काळात संस्थेसाठी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात, त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक सुरक्षितता आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। पेन्शन ही त्याच अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे। न्यायालयाने सरकार आणि संबंधित प्राधिकरणांना पेन्शन प्रकरणाचा निपटारा करताना अनावश्यक विलंब टाळण्याचे निर्देश दिले। निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळणे आवश्यक असून प्रशासकीय कारणामुळे त्यांना मानसिक आर्थिक त्रास होऊ नये असेही न्यायालयाने नमूद केले। न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागातील निवृत्त कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेली बाब असून तिच्याकडे केवळ आर्थिक लाभ म्हणून पाहता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले। महत्त्वाचे मुद्दे: पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क, उपकार नाही। सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेन्शन अत्यावश्यक आहे। पेन्शन प्रकरणांमध्ये अनावश्यक विलंब टाळण्याचे निर्देश दिले। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा भर दिलेला आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।